आज आहे गुरुवार आणि मी आले आहे अंतापूरला. चला तर मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे डेली डोस विथ विशाखा. आम्ही आलो आहे अंतापूर ताहराबादला. इथे दावल मलिक बाबांचे दर्शन घेण्यासाठी आज आलो होतो. आज गुरुवारही होता. सुरुवातीला अंतापूर या गावात खालीच एक पीर बाबांचा दर्गा आहे. तिथे दर्शन घेतल्यावर मग वरती डोंगरावर दावल मलिक बाबांच्या दर्शनासाठी जावे लागते. इथे दर्गावर वाहण्यासाठी फूल, गुलाबजल आणि काही वस्तू घेतल्या. आज वातावरण खूप छान झाले होते. सगळीकडे पाऊस पडत होता. इथे दर्ग्याचे दर्शन घेतले. दर्ग्यावर नैवेद्य व्हायला त्यामध्ये बाजरीची भाकरी, मेथीची भाजी, मलिदा आणि गोड भात बनवून नेला होता. सकाळी 4लाच उठून आम्ही सगळा नैवेद्य बनवला आणि मग प्रवासासाठी निघालो. इथे दर्शन घेऊन आता वरती डोंगरावरती जायचे होते. डोंगरावरती दावल मलिक बाबा यांची दर्गा आहे. चला तर तुम्ही आता व्लॉग कंटिन्यू करा. आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो होतो. इथे पायथ्याला दुकाने होती. त्यामध्ये काही खेळण्यांची दुकाने आणि प्रसादाची वगैरे दुकाने होते. इथून खालून चढायला सुरुवात करायची होती. 10 वाजता चढायला सुरुवात केली आणि तिथे आम्ही 12 वाजता पोहोचलो. पाऊस रिमझिम चालू होता आणि गार हवा सुटली होती. मस्त वातावरण झाले होते. पण आता चढताना किती हाल होतील हे माहीत नव्हते. इथून चढाईला आता सुरुवात झाली आहे. सुरुवातीला काही वाटले नाही, पण थोडंसं वरती गेल्यानंतर दम लागायला लागला आणि असं वाटलं की आपण काही वरपर्यंत जाणार नाही. जो वरती टोक दिसतंय तिथे आपल्याला जायचं आहे आणि एवढ्या वर कसं जायचं याचंच टेन्शन आलं होतं. शिवाय काही रस्त्यात पायऱ्या होत्या तर काही रस्त्यात दगडधोंडे होते. त्यामुळे अजूनच जीवावर आलं. पण जावं तर लागणार होतं. सोबत आम्ही डबे पण घेऊन गेलो होतो. म्हणजे वरतीच नैवेद्य दाखवल्यानंतर तिथेच जेवण करायचे होते. असा काहीसा रस्ता होता. निसरडा आणि धुकेही पडले होते. त्यामुळे व्यवस्थित काही क्लिप्स आल्या नाहीत. इथे खाली जे पिवळे दुकानं दिसत आहे तिथून चढायला सुरुवात केली आणि आता एवढ्यावरती येऊन पोचलो आहे. आज गुरुवार असल्यामुळे बरीच गर्दी होती. पहिला टप्पा आम्ही सर केला. तिथे छोटी दर्गावरती दर्शन घेतले. आता इथे दुसऱ्या टप्प्यावरती आपल्याला जायचे आहे. पूर्ण धुकं पसरत होते आणि हळूहळू पावसाच्या सरीही लागत होत्या. हातामध्ये वस्तू आणि पिशव्या असल्यामुळे चढायला जास्तच जीवावर येत होती. पण बोलत बोलत आम्ही हळूहळू चढलो. इथे दुसऱ्या टप्प्यावरती आलेलो आहे आणि इथल्याही टप्प्यावरती दर्शन घेऊन पुढे निघालो. पण रस्त्यात थोडी भूक लागली होती. सकाळी 4लाच उठल्यामुळे काही खाल्लेलं नव्हतं आणि अजून खूप जास्त चढाई होती. त्यामुळे एवढी काही एनर्जी नव्हती. सोबतच काही सफरचंद नेले होते.
ते मस्त खाऊन घेतले. इथे बसून थोडा व्ह्यूचा आनंद घेतला. मी आणि माझ्या सासूबाई आम्ही मस्तपैकी इथे खाऊन पिऊन घेतलं. तोपर्यंत आकाश आणि माझे सासरे हे पुढे निघून गेले होते. मग आम्ही दोघींनी मस्त एन्जॉय करत खाल्ला आणि मग पुढे निघालो. आता इथे थोडासा सपाट रस्ता होता. थोडं पुढं गेल्यानंतर सरळ चढाई होती आणि पायऱ्या होत्या. पायऱ्या चढायला जास्त दम लागतो. मग आम्ही हळूहळू पायऱ्या चढल्या. आता बराच अंतर आम्ही कापलेलं होतं. इथे पूर्ण डोंगर चढून उतरून 14,475 पावले आम्ही चालली होती. म्हणजेच जवळजवळ 5.5-6 किलोमीटर आम्ही चाललो होतो. चढाईचा रस्ता जास्त लांब होता, पण उतरताना आम्ही सरळ अपोजिट साईडने उतरलो. त्या साईडने सगळेच लोक उतरत होती, कारण ते अंतर कमी वाटत होतं. आता इथून खरी चढाईला सुरुवात झाली आहे. जागोजागी असे विक्रेत्यांनी त्यांचे छप्पर टाकलेले होते, जेणेकरून त्यांना तिथे पाणी बॉटल्स किंवा लिंबू पाणी असं विकता येईल. पावसामुळेही थोडासा आधार मिळत होता. आम्ही थांबत चढत होतो. व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती छान वातावरण होतं. पाऊसही लागत होता, थंडीही वाजत होती आणि दम पण लागत होता. मस्तपैकी वरती चढायचं काम चालू होतं. तुम्ही बघू शकता. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहून येत असाल तर अजिबात येऊ नका. स्वतःच्या हिमतीवर या, कारण खूप जास्त चढाई आहे आणि मला असं वाटतं की ही चढाई खूपच कमी आहे. आता आम्ही शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचलो आहे. बाकीचे पुढं गेले. मी आणि माझे सासूबाई फक्त आम्ही मागे होतो आणि हळूहळू चढायचं काम चाललेलं होतं. समोरच मांगीतुंगीचा डोंगर आहे, जिथे जैन धर्मियांचे मोठे देवस्थान आहे. ते यापेक्षाही डबल उंच आहे. ते सुद्धा बघण्यासारखं आहे, पण तिथे पायऱ्या वगैरे व्यवस्थित केलेल्या आहेत आणि तिथे गाड्यांची सुविधासुद्धा आहे. इथे आता वरती दर्ग्याजवळ काही विक्रेते होते. खूप दमछाक करून आम्ही वरती चढलो. शेवटी पोहोचलोच. ठरवलं होतं की काहीही झालं तरी वरती जायचंच आहे. त्यामुळे हळूहळू का होईना आम्ही वरती पोहोचलो. खूप लोक लांबून दर्शनासाठी आली होती आणि इथे दर्ग्यामध्ये बसून सगळेजण नैवेद्य दाखवून इथे जेवण करत होते. खूपच धुकं होतं, त्यामुळे आजूबाजूचा परिसर काहीच दिसत नव्हता. मध्येच धुके पडत होते आणि मध्येच वातावरण मोकळं होत होतं. इथे तुम्ही बघू शकता, धुक्यांमुळे काहीच दिसत नाहीये आणि पावसाची सुद्धा बारीक सरी चालू आहे. जसं वरती चढत होतो तसं कानामध्ये इतकी हवा जात होती आणि असं वाटत होतं की आता घरी गेल्यावर आपण आजारीच पडणार आहे. इथे दर्ग्यावरती पोहोचलो आहे आणि भाविकांची गर्दी बघा किती झालेली आहे. हे आहे दावल मलिक बाबा यांचा दर्गा. अंतापूर येथील दावल मलिक बाबा हे हिंदू आणि मुस्लिम समाजासाठी श्रद्धेचे स्थान असलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या दर्गाला स्वर्ग म्हटले जाते आणि तिथे दरवर्षी धुळवंदीच्या दिवशी मोठा यात्रोत्सव आयोजित केला जातो. या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम आणि मिरवणुका काढल्या जातात. याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे दावल मलिक बाबा हे वडगाव गुप्ता येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. त्यांच्या दर्गावर दरवर्षी आयोजित होणारा यात्रोत्सव हा एक महत्त्वाचा धार्मिक कार्यक्रम असतो, जो सामाजिक आणि धार्मिक सलोखा दर्शवतो. इथे मध्ये महिलांना प्रवेश नाही, त्यामुळे आकाशने हा व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या. इथे दर्शन घेतल्यावर खूप मस्त वाटले आणि चढून आले होतो तेवढा सगळा थकवा इथे आल्यावर निघून गेला आणि वरती येऊन असं वाटत होतं की आपण एवढा मोठा डोंगर चढून आलेलोच नाहीये. इतकं छान वातावरण तिथे तयार झालेलं होतं आणि सर्व भाविक दर्शन घेऊन प्रसादाचा सुद्धा लाभ घेत होते. इथे तुम्ही गर्दी बघू शकतात. इतर वेळी एवढी गर्दी नसते, पण गुरुवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी झाली होती. इथे
पाऊस पण थांबत नव्हता. वरून व्ह्यू बघा, किती सुंदर वातावरण तयार झालेलं आहे. त्याचबरोबर खूप जास्त थंडीही वाजत होती. थोडा वेळ आम्ही इथे जेवण केल्यानंतर फोटोज वगैरे काढले आणि बघा इथे आपण ह्या पायऱ्यांनी वरती आलो होतो आणि ह्या साईडला मांगीतुंगीचा डोंगर आहे. आता थोडीशी गर्दी ओसरली होती. डोंगर चढताना एक गोष्ट लक्षात आली की फिजिकल फिटनेस किती महत्त्वाचा आहे. आपण रोज कितीही फिरायला जात असलो तरी चढणे म्हणजे मोठी परीक्षाच आहे. कारण हार्ट रेट इतका वाढून जातो की आपल्या तोंडातून आवाजसुद्धा निघत नाही. त्यामुळे अशा टेकड्या वगैरे मधून चढत राहणे खूप गरजेचे आहे. आपण रोज सरळ सरळ चालतो, त्यामुळे आपल्याला कळत नाही की आपला स्टॅमिना किती आहे. इथे खाली जे बारीक दुकानं दिसत आहे तिथून आपण आलेलो होतो. आता उतरण्याची वेळ झाली होती. ज्या साईडने चढलो त्या साईडने आपण उतरणार नाही आहे. इथून बॅक साईडला सरळ सरळ उतराई आहे, तिथून उतरण्याचा प्रयत्न आम्ही केला. पाऊस पण सुरू झाला होता, त्यामुळे रेनकोट घालून घेतले, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. 5-5 मिनिटाला पाऊस येत होता आणि जात होता. आणि इथे अक्षरशः सरळ सरळ उतराई असल्यामुळे चप्पलसुद्धा काम करत नव्हती, तीसुद्धा सटकत होती. त्यामुळे हातात चप्पल घेऊन आम्ही खूप मोठा पॅच उतरलो. त्यानंतर इथे थोडंसं चढाई म्हणजे उतराई कमी होती, त्यामुळे इथे चप्पल वगैरे घातली. पण तुम्ही बघू शकता डायरेक्ट सरळ उतराई आहे आणि आपल्याला सवय नसल्यामुळे आपल्याला ते खूप जड जातं. आपण समोरच्या साईडने वरती चढलो होतो. इथे थोडंसं ब्लर झालेलं आहे आणि ही बॅक साईड आहे जिथून आपण उतरत आहे. म्हणजे दोन्हीही समोरूनच आहे, पण तिकडचं आणि इकडचं अंतर थोडं वेगळं आहे. पण चढताना त्याच साईडने चढावं लागतं, कारण तिथे 2 दर्ग्यांचं दर्शन घेतल्यावर मग वरती चढाई आहे आणि इकडून दर्शन झाल्यावर डायरेक्ट खाली उतरायचं. थोड्याशा काही ठिकाणी पायऱ्या आहे, तर काही ठिकाणी दगडधोंडे आणि मग इथे तुम्ही बघा असा रस्ता आहे. इथे खाली सासरे जाऊन वाट बघत होते आणि आम्ही वरतीच होतो. ते पटापट पुढे निघून गेले, कारण त्यांची चप्पल चांगली होती आणि आम्ही क्रॉक्स घातले होते, त्यामुळे थोडंसं जडच गेलं. इथे बघा व्ह्यूचा आनंदही घेणं चालू होतं आणि खाली उतरणंही चालू होतं. आता सगळ्यात खाली आम्ही उतरून आलेलो आहे. एवढा मोठा डोंगर चढून आणि उतरून आता शेवटचा टप्पा आला आहे. इथे छान धबधबाही होता. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही येत असाल तर थोडंसं जबाबदारीनेच या. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.